सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत एक होता कारभार हे वीणा गवाणकर लिखित पुस्तक आणि त्याचं प्रकरण दुसरं आपण कालपासून सुरू केलं आहे वाचायला. काल आपण बघितलं की सौ मिल्हॉलंड पियानो खूप छान वाजवत होत्या आणि ते ऐकून जॉर्जला त्याच्या ओझार टेकड्या नेओ शो आणि सगळं मागचं आठवायला लागलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले. आता पुढे बघूया काय होतं. सौ मिल्हॉलंड त्याच्याजवळ उभ्या राहून त्याची पाठ थोपटत म्हणाल्या, माफ कर मित्रा, माफ कर. ते ते इतकं सुंदर होतं की त्याला पुढे बोलवेच ना. आपले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले. मला समजलं सगळं. माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं बाळा. जॉर्जला उमगलं. तो पुन्हा एकदा उघड्या डोळ्यांनी जग बघणाऱ्या लोकात आला आहे. कुठेतरी दिलासा मिळाला. मरगळ गेली. समाधानाची एक उर्मी त्याला उभारी देऊन गेली. त्या संध्याकाळी मिल्हॉलंड जोडप्याला जॉर्जने आपली कहाणी सांगितली. हायलंड विद्यापीठातून कसं परत पाठवलं गेलं तेही सांगितलं. कॉलेज शिक्षण घेण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. पूर्वी कधी तो इतक्या मोकळेपणाने कुणाशी बोललाच नव्हता आणि पूर्वी कधी इतक्या सहानुभूतीने लक्षपूर्वक ऐकणारा कोणी भेटलाही नव्हता त्याला. कॉलेजच्या बाबतीत जातीनं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी जॉर्जला दिलं. पुढच्या खेपेला आपली पेंटिंग्स आणण्याचं कबूल करून जॉर्ज निघाला. निरोप देता देता सौ मिल्हॉलंड जॉर्जला म्हणाल्या, आपण काहीतरी घडवावं करावं म्हणून देवाने फुरसत दिली आहे असं मानायचं. तू इथे आहेस तोपर्यंत माझ्याकडे संगीत शिकायला येत जा. वा, जरूर, आनंदाने. त्या बदल्यात मी तुमच्या दारात अशी सुंदर बाग तयार करतो, बघाच तुम्ही. करार झाला. तो वसंत ऋतू त्याच्या आयुष्यात एका निरामय आनंदाची ठेव ठेवून गेला. हॉटेलच्या चाकरीतून मिळणारी सुट्टी एकही मिनिट वाया न घालवता तो मिल्हॉलंडच्या दारात घालवू लागला. खणायचं, झाडं लावायची, आळी तयार करायची, नाहीतर मग पियानोवर रियाज करायचा. बस, कामं ठरून गेली. त्यानं करू घातलेली बाग बाळसं घेऊ लागली, आकाराला येऊ लागली. बागेत फुलं डोलू लागली. त्याचा हात पियानोवर सराईतपणे फिरू लागला. त्याच्या संगीताला बहर आला. केलेल्या मशागतीला फळ येऊ लागलं. सौ मिल्हॉलंडच्या होऱ्याप्रमाणे तो सारं काही फार झपाट्यानं आत्मसात करत होता. त्याच्या हातचं एक जलरंगातील चित्र त्या रिकाम्या दिवाणखान्याची शोभा वाढवित होतं. मिल्हॉलंडचे परिचित लोक त्या चित्राची प्रशंसा करीत. चर्चमध्ये टिपेला आवाज लावणाऱ्या निग्रो पोराचं हे कसब आहे यावर विश्वास ठेवणं त्यांना जड जाई. दर संध्याकाळी तो मिल्हॉलंडकडे जाई. दिवसातली उस्तवार तपशीलवार ऐकवी. त्यावेळी सौ मिल्हॉलंड आपल्या दोन्ही मुलांना या आदर्श पाठाचे अवलोकन करण्यासाठी समोर बसवीत असत. त्याचं सारं बोलणं ऐकून झाल्यावर ते आपल्या मुलांना विचारीत, याच्या निम्म्यानं तरी तुमच्या तुरक आहे का रे? जॉर्ज सौ मिल्हॉलंडकडे करीत असलेली निरनिराळी कामं पाहून, त्याचा सराईत हात पाहून शेजारच्या बिऱ्हाळातून त्याला कामं येत. एकदा काम जॉर्जच्या हवाली केलं की पुन्हा तिकडे बघायलाच नको अशी त्याची ख्याती झाली होती. सौ मिल्हॉलंडच्या शेजारीणबाई सौ रॉबिन्स यांना जॉर्जच्या विणकामाचं फार कौतुक वाटे. त्याचं फावल्या वेळातलं विणकाम त्यांनी बरेच वेळा पाहिलं होतं. त्याची उत्सुकता जाणून जॉर्जनं आपला संग्रह त्यांना दाखवला. एक एक उत्कृष्ट नमुना न्याहाळता न्याहाळता त्या जॉर्जला म्हणाल्या, तू काय करणार आहेस रे एवढ्या सगळ्या नमुन्यांचं? मी गावी गेलो ना की माझ्या लोकांना शिकवताना ते उपयोगी पडते. आपल्या हाताने करता येण्याजोगं प्रत्येक काम हे शिकलंच पाहिजे, हे तो फार लहानपणापासून मनात रुजवून होता. पूर्वी कधीही न अनुभवलेले असे आत्मीयतेचे, सौहार्दाचे, प्रेमळ कौटुंबिक सुख या घरानं त्याला दिलं. जोपर्यंत या भूतलावर मिल्हॉलंडसारखे सुहृद आहेत तोपर्यंत आपण एकटे एकाकी पडणार नाही याची सुखद जाणीव त्याच्या वृत्तीला तजेला दे. उन्हाळा सुरू झाला. जॉर्ज श्री मिल्हॉलंडच्या परसात काहीतरी खुरपत होता.
त्याला सौ मिलहॉलंडनी हाक मारली. हातातलं काम अर्धवट टाकून उठावं लागल्यानं जॉर्ज जरा नाखुशच झाला. सौ मिलहॉलंडने पाहुण्यांची त्याची ओळख करून दिली. पाहुणा सौ मिलहॉलंडचा भाचा डॅन ब्राऊन. त्यांनी डॅनला जॉर्जबद्दल सारं काही सांगितलं होतं. जॉर्जसाठी माहिती मिळवून डॅन आला होता. जॉर्ज, डॅन तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय बघ. जॉर्ज तिथेच मटकन पायरीवर बसला. सौ मिलहॉलंडच्या डोळ्यातील चमक पाहून त्याचं वेडं आसुसलेलं मन भराऱ्या मारू लागलं. शक्यतेचा अंदाज त्याला करता येईना. डॅन जॉर्जकडे टक लावून पाहत होता. त्याचं ते प्रमाणबद्ध मस्तक, उत्सुक चेहरा, खोल चौकस नजर डॅननं अटकळ बांधली. हा साधासुद्धा इसम नाही, काही वेगळंच पाणी दिसतंय. तो जॉर्जला म्हणाला, हे लोक म्हणत आहेत की तुला कॉलेजात शिकायची इच्छा आहे. मला वाटतं सिम्प्सन कॉलेज हेच तुझ्यासाठी योग्य कॉलेज. सिम्प्सन कॉलेज? मला तर त्याबद्दल काहीच माहीत नाही. कुठे आहे ते? पण मला ते प्रवेश देतील का? तुला काय वाटतं? अरे हो हो, किती प्रश्न विचारशील एका दमात. आयोवातील इंडियानोलामध्ये हे कॉलेज आहे. अब्राहम लिंकनला आयुष्यभर साथ देणाऱ्या बिशप मॅथ्स सिम्प्सनने बांधलेलं हे कॉलेज. हे बिशप आयुष्यभर गुलामगिरीविरुद्ध लढले. या कॉलेज उभारणीच्या कामी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तेव्हा तुला तिथे नक्की प्रवेश मिळेल, याबद्दल शंकाच नाही. मीही तिथे शिकत असतो. तिथली प्रवेश फीही जास्ती नाही. सारी अधिकृत माहिती मागवून देतो तुला. आणि शिवाय ते गावही बऱ्यापैकी असल्यानं तुला कामधाम मिळायला अडचण पडणार नाही. पण तिथं कोणी निग्रो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत का? जीभ पोळलेल्या जॉर्जचा आणखी एक प्रश्न. नाही, अजून तरी नाही. पण त्यामुळे फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. आयुष्यभर ज्या तत्वासाठी बिशप सिम्प्सन झगडले त्या तत्वांविरुद्ध कॉलेजचे संचालक गेले तर ते भूत होऊन देखील त्यांच्या मानगुटीवर नाही का बसणार? जॉर्जला बसवे ना. तो उठून उभा राहिला. एक खोल मोकळा श्वास घेतला. कसलं तरी दडपण दूर झालं होतं. अखेरीस मार्ग खुला झाला होता. तर त्या कॉलेजचा कला विभाग फार समृद्ध आहे असं म्हणतात. मला वाटतं जॉर्जनं कला विषयात प्रावीण्य मिळवावं. सौ मिलहॉलंड आपलं म्हणणं मांडित होत्या. पण चित्रकलेत त्याला जास्त गती आहे, तसं तो संगीतातसुद्धा प्रावीण्य मिळवू शकेल. खरं आहे, त्याची चित्रकला खूपच छान आहे. तरीसुद्धा मला वाटतं. डॅन, आता आणखी काही वेगळं म्हणणार आहेस का? सौ मिलहॉलंड आपल्या जॉर्जची कड घेत म्हणाल्या. कदाचित मला नीट स्पष्टीकरण देता येणार नाही. तरीही मी काय सांगतो त्याचा विचार करून बघ. आपल्या आत्याबाईला डॅन आपले म्हणणे पटवून देऊ लागला. तुझं हे अंगण, हे परसदार मी गेली कित्येक वर्ष बघतोय. आणि या वसंत ऋतूत तीच ही बाग बघ किती वेगळी वाटते. जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. म्हणूनच मला वाटतं बेट्या, जॉर्जचे हात सजीव सृष्टी कागदावर नकलून काढण्यासाठी नाहीत. ते सजीव सृष्टीची जोपासना करणारे आहेत. त्यातच कौशल्य आहे. पियानो वगैरे ठीक आहे, पण मी सांगतो तेच मला बरोबर वाटतं आहे. जॉर्जही त्याच्या बोलण्यावर अचूक उमगल्यागत हसला. मिलहॉलंड कुटुंबाला सोडून निघताना त्याच्या जीवावर आलं होतं. सुखद कौटुंबिक वातावरणाला आता तो अंतरणार होता. एकाकी होणार होता. असुरक्षित अनिश्चित रस्त्यांनी त्याला जायचं होतं. हायलंडचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मनाची तयारी करून अखेर तो निघाला. 30 मैल चालून एका पहाटे तो सिम्प्सन कॉलेजच्या दाराशी पोहोचला. सोबत होती दारिद्र्यानं गच्च भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञानपिपासा. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आता नवा अर्थ लाभला होता. कॉलेज सुरू होण्यापूर्वी 2 दिवस जॉर्ज इंडियानोलात दाखल झाला. आश्चर्य म्हणजे कोणतीच अडचण न येता त्याला अगदी चटकन प्रवेश मिळाला. कॉलेजच्याच वसतिगृहात त्याची राहण्याची सोय झाली. आता प्रश्न उरला होता तो फक्त पोटापाण्याचा. सुरुवातीच्या काळात पारकीसारखी कामं करून तो दिवस भागवी.
अतिशय काटकसरीनं राहून त्यानं पैसे जमवले. त्या भांडवलातून आपल्या धुलाई केंद्रासाठी लागणारी अवजारं म्हणजे टब आणि कपडे धुण्याची लाकडी फळी खरेदी केली. कॉलेजच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन आवारातल्या एका लाकडी टपरीत त्यानं आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. दवंडी पिटायला डॅन ब्राऊन होताच. थोड्याच दिवसात ती टपरी कॉलेज विद्यार्थ्यांची पंढरी झाली. जॉर्जचं बस्तान नेटकं बसलं. पण हे जुळून येईपर्यंत त्याला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांचं वर्णन काय करावं. त्यांचा उल्लेख त्यानं मिलहॉलंडला लिहिलेल्या पत्रात सापडतो. बराच काळ मला गुरांची चरबी आणि प्रार्थना यावर तर कित्येकदा नुसत्या प्रार्थनेवरच गुजराण करावी लागली. कोणी त्याच्या या धुलाई केंद्राला भेट दिली असती तर दिसलं असतं इस्त्रीचं, धुण्याचं आणि पुस्तक वाचण्याचं काम कसं लईत चाललंय ते. जॉर्जचं काम नुसतं धुलाईवर आणि इस्त्रीवर थांबत नसे. फाटक्या पॅन्टींना रफू कर, ठिगळं जोड, बटणं तपास, काजी घट्ट कर, फाटके पायमोजे दुरुस्त कर, ही कामे त्या केंद्रावर खुशीनं आणि कौशल्यानं केली जात. ही कामगिरी चालू असताना टपरीत जागा पकडून बसलेल्या विद्यार्थी मित्रांना 12 घाटाचं पाणी पिऊन आलेला जॉर्ज हावभावासकट किस्से सुनवत असे आणि मग सारा श्रोतृवृंद हसून हसून बेजार होई. या फळाचं आकर्षण त्याच्या मित्रांना फार, त्यामुळे त्याचा धंदाही उत्तम चाले. गोष्टींचा फळ जमविणारा आणि उत्तम नकल्या म्हणूनच केवळ साऱ्या विद्यार्थी वर्गात तो प्रिय होता असं नाही, तर एक प्रतिभाशाली, बुद्धिमान आणि हरहुन्नरी तेज विद्यार्थी म्हणूनही सारेजण त्याची चहा करत. कॉलेजच्या कला विभागाच्या डायरेक्टर श्रीमती E.M. बर्ड यांच्या हाताखाली जॉर्जने चित्रकलेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्या सराईत बोटांचा आणि कला निपुणतेचा अंदाज यायला श्रीमती बर्ड यांना फारसा वेळ लागला नाही. त्यांनी विचार केला आणि एके संध्याकाळी आपली मैत्रीण सौ लिस्टन यांच्या घरी गेल्या असता आपल्या हुशार विद्यार्थ्याचं जॉर्जचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, चांगला हुन्नरी आहे, जरा आधार मिळाला तर लवकर चमकेल. गेले काही दिवस लक्ष ठेवू नये मी त्याच्यावर, पण तो फुकटात मदत घेणारा मुलगा नाही. मी त्याची फी भरली तर त्याच्या बदल्यात गेले 4 दिवस माझ्या घरी येऊन सरपण फोडून ठेवतोय. त्याच्या गरजा पुष्कळ आहेत. प्रत्येक गरजेपायी त्याला असं राबावं लागलं तर त्याच्या कलेला मोहोर येण्यापूर्वीच ती कोमेजून जाईल बघ. तू काही या मुलाच्या बाबतीत मदत करू शकलीस तर. सौ लिस्टन एका पायावर तयार झाली. आपल्या ओळखीच्या लोकांकडून तिनं त्याच्यासाठी खुर्ची, टेबल, बिछाना इत्यादी सामान जमवलं. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य केलं. थोड्याफार पूर्वानुभवावरून हा भेडू फुकट मदत घेणे नाकारतो हे समजून असलेल्या मुलांनी त्याला गुप्त मदत केली. कोणी त्याच्या खोलीच्या फटीतून एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट सरकवी, तर कोणी 50 सेंटचं नाणं. अशी निनावी मदत स्वीकारण्यापासून त्याला गत्यंतर नसे. मात्र तो या मदतीबद्दल नेहमीच कृतज्ञ असे. सौ मिलहॉलंडना पाठवलेल्या पत्रातून सिम्सन कॉलेज विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता अतिशय हृद्य वाटते. सर्वसामान्य माणसांप्रमाणे हक्क आणि कर्तव्य बजावत जगायला मिळावं ही फार दिवसांची इच्छा सिम्सन कॉलेजने सर्वार्थानं पुरी केली. माणूस म्हणून जगणं ही काय चीज आहे याचा पहिला निखळ अनुभव मला सिम्सननं दिला. माझा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे. श्रीमती बर्ड यांच्या हाताखाली त्यानं 3 वर्ष शिक्षण घेतलं. त्या काळात त्यानं तयार केलेल्या अनेक कलाकृती इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श नमुना म्हणून ठेवण्यात येत. या 3 वर्षांच्या काळात त्यानं तयार केलेल्या तैलचित्रांपैकी 27 तैलचित्र आता कार्व्हर आर्ट कलेक्शनमध्ये मांडलेली आहेत. चित्रकलेबरोबर संगीत साधनाही चालूच होती. कॉलेजच्या संमेलनातून, निरनिराळ्या संगीतिकातून तो भाग घे. त्यावेळी होणाऱ्या त्याच्या सुरेल आवाजाच्या कौतुकापेक्षाही आपण आपल्या सदोष उच्चारांवर, अडखळणाऱ्या जिभेवर मात करू शकतो याचाच आनंद त्याला होत असे. चित्रकलेत प्रावीण्य संपादूनही जॉर्जला काहीतरी टोचत होतं. हातून काहीतरी निसटलं याची टोचणी
लागून राहिली होती. आपण कागदावर पानं फुलं नखलून सत्याचा आभास निर्माण करत आहोत. सजीव सृष्टीचा आभास छे, ते आपलं ध्येय नव्हे. तो अस्वस्थ झाला. दुसऱ्या वर्षी जॉर्ज आपल्या अधिकाधिक वेळ प्रयोगशाळेत घालवू लागला. लवकरच त्याच्या शिक्षकांना त्याला सांगावं लागलं, तुझं इथलं शिक्षण संपलं. यापेक्षा अधिक दाखवण्याजोगं आमच्याकडे इथे काही नाही. त्याची शिक्षिका श्रीमती बर्ड त्याला चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी पॅरिसला जाण्याचा वारंवार आग्रह करीत होती. त्याचीही आंतरिक ओढ चित्रकलेकडेच होती. पॅरिसला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावं असं त्याला वाटे. पण त्याची ती लांबसडक बोटं त्याला हर्मन यायगरच्या शब्दांची आठवण देत. ही बोटं निर्मितीक्षम आहेत, संजीवनी देणारी आहेत. संजीवनी देणं म्हणजे जीवनाचा आभास कागदावर निर्माण करणं नव्हे, सत्याची नक्कल कागदावर उतरवणं नव्हे, काहीतरी वेगळंच करायला पाहिजे. 1891 साली जॉर्जने सिम्सन कॉलेजचा निरोप घेतला. त्याच वर्षी एम्समधील वनस्पतीशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र या शाखांसाठी नाणावलेल्या आयोवा स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे प्रवेश मिळवण्यास अडचण आली नाही. श्रीमती बर्ड यांचे वडील तेथे प्राध्यापक होते. मंडळी, आता बघूया या नवीन कॉलेजमध्ये त्याचं कसं काय स्वागत होतं आहे ते उद्या. तोपर्यंत बाय बाय.